हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डू, डज आणि डीड याचा वापर ॲज अ हेल्पिंग वर्ब केव्हा करायचा आणि ॲज अ मेन वर्ब केव्हा करायचा। मेन वर्ब म्हणून जर आपण डूचा यूज केला तर त्याचा अर्थ काय होतो? करणे। सेकंड फॉर्म काय आहे? डीड आणि थर्ड फॉर्म डन। मग ज्याही वेळेस आपण प्रेझेंट टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण ज्याही वेळेस सिंग्युलर सब्जेक्ट घेतो त्यावेळेस जर मेन वर्ब वापरलं तर त्याला आपण यस किंवा ईएस प्रत्यय लावतो। मग यस आणि यस केव्हा लावायचं मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल, पण आता याच्यामध्ये डूला ईएस प्रत्यय लागला। ईएस प्रत्यय लागल्यामुळे ते काय झालं? डज झालं। मग समजा एखादं आपलं वाक्य करायचं झालं तर कसं करू शकतो? ही डज वर्क असं होतं। मग ते डू काय आहे? मेन वर्ब आहे। मग अशा वेळेस विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप कन्फ्युजन तयार होतात की नेमकं डू ॲज अ हेल्पिंग वर्ब कधी वापरायचं आणि डू ॲज अ मेन वर्ब केव्हा वापरायचं। तर या जर अशा पद्धतीचं कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला एका गोष्टीची खात्री देतो की जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर याच्यानंतर तुम्हाला डू, डज, डीड ॲज अ हेल्पिंग वर्ब कधी वापरायचं आणि मेन वर्ब म्हणून केव्हा वापरायचं याच्याबद्दल कधीही काहीही कन्फ्युजन राहणार नाही याची मी खात्री देतो। तर आता आपण बघूया की डू, डज, डीडचा वापर कशासाठी करतात, का करतात। तर डू, डज, डीडचा वापर आपण वाक्य निगेटिव्ह करण्यासाठी आणि क्वेश्चन विचारण्यासाठी आपण डू, डज, डीडचा वापर करतो। बरं, मग आपण केव्हा पण वापरू शकतो का डू, डज आणि डीड? नाही, आपण त्याच वेळेस डू, डज आणि डीड वापरू शकतो ज्या वेळेस वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब अवेलेबल नाही त्यावेळेस। ही गोष्ट लक्षात ठेवा। मग आता असे कोणते वाक्य आहेत, असे कोणते सेंटेन्स आहेत ज्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब अवेलेबल नसतं? मग सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स हे दोन वाक्य असे आहेत, जे दोन टेन्स असे आहेत त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब अवेलेबल नसतं। मग हे आपण कशावरून समजायचं की डू, डज केव्हा घ्यायचं, डीड केव्हा घ्यायचं? तर या गोष्टी मी तुम्हाला सर्व सांगणार आहे। त्याच्या हे अगोदर आपण बघूयात की डू केव्हा वापरायचं, डज केव्हा वापरायचं आणि डीड केव्हा वापरायचं। आपण डू वापरतो ज्याही वेळेस प्लुरल नाउन असतो त्यावेळेस किंवा अनेक नाउन असतात त्यावेळेस आपण डूचा वापर करतो। जसं की उदाहरणामध्ये म्हणलं तर यू, वी, दे हे काय आहेत? प्लुरल सब्जेक्ट आहेत। जसं की अंकित अँड श्याम हे दोन नावं झाले, मग त्याच्यासाठी आपण प्रोनाउन काय यूज करू शकतो? दे यूज करू शकतो। तर याच्यासाठी आपण डू प्रोनाउन डू ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून वापरू शकतो। याच्यानंतर आपण डज केव्हा वापरतो? डज आपण वापरतो ज्याही वेळेस सिंग्युलर सब्जेक्ट असतो त्यावेळेस आपण डजचा वापर करतो। आणि डीड केव्हा वापरतो? डीड पास्ट टेन्स बोलण्यासाठी किंवा पास्ट टेन्स एखादी कृती केलेली सांगण्यासाठी आपण डीडचा वापर करत असतो। चला तर मग आपण बघूया की वाक्याद्वारे समजून घेऊया की डूचा वापर केव्हा करायचा आणि कसं करायचा। आता तुम्ही हे बघितलं की आपण डू, डज केव्हा वापरतो? जेव्हा वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल त्यावेळेस वापरतो। आता दुसरा एक रूल लक्षात ठेवायची गरज आहे, ते म्हणजे काय? ज्याही वेळेस आपण डू, डज आणि डीड वाक्यामध्ये वापरतो त्यावेळेस वर्बचा जो मेन वर्ब आहे त्याचं फर्स्ट फॉर्म वाक्यामध्ये आलं पाहिजे। ही गोष्ट लक्षात ठेवा। ज्याही वेळेस तुम्ही डू, डज आणि डीड वापरता, मग कोणत्याही काळातला असू दे, भूतकाळातला असू दे, वर्तमान काळातला असू दे, त्यावेळेस फक्त आणि फक्त वर्बचं फर्स्ट फॉर्मच येतं, त्याला यस, ईएस किंवा सेकंड फॉर्म वगैरे कुठलंही येणार नाही त्याला। तर मग आपण पहिल्यांदा बघूयात की वाक्य कसे करायचे। आपण एक प्रेझेंट टेन्सचं वाक्य घेऊया, सिंपल प्रेझेंट टेन्सचं। आता मी जर म्हणलं की आय गो टू ऑफिस, तर असं म्हणल्याच्या नंतर हे जर वाक्य निगेटिव्ह करायचं झालं तर कसं करू शकतो? आय डू नॉट गो टू ऑफिस। वेट अ मिनिट सर, तुम्ही आत्ताच असं म्हणलात की ज्याही वेळेस आपण प्लुरल नाउन असेल किंवा अनेक नाउन असतील त्यावेळेस आपण डूचा वापर करतो। मग आता तुम्ही इथं म्हणताय की आय डू नॉट गो टू ऑफिस, मग इथं डू का? आय तर सिंग्युलर आहे। तर याचं कारण असं आहे की आय नेहमीच डू वापरतं। आय एक असा एक्सेप्शनल आहे, एक अपवाद आहे। आय सिंग्युलर असताना सुद्धा डू यूज होतं। जसं की आय हॅव, तिथं खरं तर हॅज असायला पाहिजे पण आय सोबत हॅवच यूज केलं जातं। त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये पण आय डू यूज होतं। आय डू नॉट गो टू ऑफिस अशा पद्धतीने वाक्य तयार करता येईल। हे झालं। आता वाक्याचं आपण स्ट्रक्चर बघूया की निगेटिव्ह वाक्य तयार करते वेळेस नेमकं आपलं स्ट्रक्चर काय असणार? तर स्ट्रक्चर काय असेल? सब्जेक्ट प्लस डू, डीड किंवा डज याच्यापैकी एक शब्द
त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याच्यानंतर काय ऑब्जेक्ट किंवा जे काय राहिलेलं तुमचं वाक्य आहे ते येईल. तर अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर बघितलं. मग आता हेच जर तुम्हाला क्वेश्चन करायचं असेल तर कसं करू शकता. क्वेश्चनचं स्ट्रक्चर काय असणार आहे. क्वेश्चनचं स्ट्रक्चर असं असणार आहे की जे काही हेल्पिंग वर्ब असेल डू, डज किंवा डीड याच्यापैकी एक शब्द, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर काय येणार आहे सब्जेक्ट नंतर येणार आहे तुमचं वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याच्यानंतर येणार आहे ऑब्जेक्ट म्हणजे जे काय तुमचा राहिलेला वाक्याचा भाग आहे तो येणार आहे. मग क्वेश्चन कसा करू शकता. क्वेश्चन असं करू शकता की डू यू गो टू ऑफिस, म्हणजे तुम्ही ऑफिसला जाता का असं विचारण्यासाठी आपण डूचा किंवा डू डज डीडचा आपण वापर करू शकतो. मग आता समजलं तुम्हाला निगेटिव्ह वाक्य कसं करायचे आहेत आणि याच्यामध्ये क्वेश्चन कसे करायचे आहेत हे वाक्य तुम्ही बनवू शकता. आता आपण अजून काही उदाहरण बघूया. जसं की मी तुम्हाला म्हटलं की अनेक नाउन. आता अनेक नाउन म्हटल्याच्या नंतर कसं, जसं की समजा आता या उदाहरणामध्ये बघा राजेश अँड राकेश गो टू स्कूल, हे एक प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं. पण आता ह्याला जर निगेटिव्ह करायचं तर कसं करू शकता. राजेश अँड राकेश डू नॉट गो टू स्कूल असंही म्हणू शकता किंवा असंही म्हणू शकता राजेश अँड राकेश डोंट गो टू स्कूल. आता इथे डोंट का, डू आणि नॉट याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे की डोंट. राजेश अँड राकेश डोंट गो टू स्कूल असं म्हणू शकतो. मग आता याचं जर क्वेश्चन करायचं तर कसं करू शकता. डू राजेश अँड राकेश गो टू स्कूल, हे जरा क्वेश्चन तुम्ही काय विचारता की राजेश आणि राकेश शाळेला जातात का. मग जर समजा ते जात असेल तर तुम्ही उत्तर काय देताल, येस दे डू. नसतील जात तर काय म्हणतात, नो दे डोंट. आता याच्यामध्ये तुम्ही येस ना नुसतं येस पण म्हणू शकता किंवा नुसतं नो पण म्हणू शकता. येस किंवा नो असं पण म्हणू शकता. यालाच काय येस नो टाईपचे क्वेश्चन असं म्हणलं जातं. बरं, मग आता याच्यामध्ये जर समजा तुम्हाला असं विचारायचं असेल की केव्हा, कुठं, कसं, का, कोण या पद्धतीचे जर शब्द वापरून तुम्हाला क्वेश्चन करायचं असेल तर करू शकता का. तर हां करू शकतो आपण. तर कसं करू शकता. जसं की तुम्हाला असं विचारायचं असेल की वेन डू दे गो टू स्कूल, म्हणजे ते कुठे शाळेला जातात असं विचारायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, वेनचा वापर करू शकता. तुम्हाला जर असं विचारायचं असेल ते कामाला कुठं जातात तर तुम्ही कसं विचारू शकता, वेअर डू दे गो टू वर्क. किंवा तुम्हाला असं विचारायचं असेल काय ते कामाला कसं जातात तर काय विचारू शकता तुम्ही, हाऊ डू दे गो टू वर्क, ते कामाला कसं जातात. अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारू शकता. आता तुम्ही इथं येस नो न फक्त उत्तर दिलं तर चालणार आहे का, नाही आहे. कारण तुम्हाला याचं उत्तर द्यायला लागेल. ते कामाला कसं जातात, केव्हा जातात आणि कुठं जातात या गोष्टीचे तुम्हाला वेगवेगळे उत्तरं द्यायला लागणार. येस नो न चालणार आहे का, नाही चालणार. तर आता तुम्ही डूचा वापर समजला, त्याने क्वेश्चन कसे करायचे समजले, तुम्ही त्याचं स्ट्रक्चर बघितलं आणि निगेटिव्ह वाक्य कसं करायचे ते पण समजलं. आता आपण निगेटिव्ह वाक्याचं जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये पण सेमच असणार आहे डज सोबत आणि क्वेश्चनचा बी स्ट्रक्चर सेम असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपण डजचा वापर बघणार आहोत. आता डजचा वापर आपण कशासाठी करतो, याचाही निगेटिव्ह वाक्य करण्यासाठी आणि क्वेश्चन करण्यासाठीच वापर केला जातो. पण डज केव्हा वापरला जातो, मग डजचा वापर आपण ज्याही वेळेस सब्जेक्ट सिंग्युलर असतं म्हणजे एकवचनी असतं त्यावेळेस आपण डजचा वापर करतो. मग आपण एक वाक्य बघूया, उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. आता मी जर असं म्हणलं की ही स्पीक्स इंग्लिश, म्हणजे तो इंग्लिश बोलतो. तो कोण, म्हणजे तो एकवचनी झाला, ही एकवचनी झाला. तर मग ज्याही वेळेस आपण एकवचनी जर नाउन असेल आणि सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल तर मेन वर्बला येस प्रत्यय लागतो. मग येस प्रत्यय लागला मग इथं मेन वर्ब कोणता आहे, स्पीक, याला काय झालंय येस प्रत्यय लागलाय. मग वाक्य काय, ही स्पीक्स इंग्लिश, म्हणजे तो इंग्लिश बोलतो. मी असं सांगतो की तो इंग्लिश बोलतो. मग आता हे जर वाक्य तुम्हाला निगेटिव्ह करायचं झालं तर कसं करू शकता. तर हे जर वाक्य तुम्हाला निगेटिव्ह करायचं झालं तर कसं होईल, ही डझंट स्पीक इंग्लिश. आता इथं डज का आलं, कारण की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ज्याही वेळेस सब्जेक्ट हे सिंग्युलर असेल त्यावेळेस आपण डजचा वापर करतो. आणि दुसरा रूल तुम्हाला असं सांगितलं होतं की डू डज डीड ज्याही वेळेस आपण वाक्यामध्ये वापरतो त्यावेळेस वर्बचं फर्स्ट फॉर्म येतो, त्याचा यस इयस सेकंड फॉर्म वगैरे सर्व निघून जातात आणि बेसिक फॉर्म म्हणजेच वर्बचा फर्स्ट फॉर्म वाक्यामध्ये येईल. तर इथं काय झालं, मग ही डझंट स्पीक इंग्लिश म्हणजे तो इंग्लिश बोलत नाही असं आपण निगेटिव्ह वाक्य तयार केलेलं आहे. याच्यामध्ये बघितलं तुम्ही वर्बचं फर्स्ट फॉर्म आलेले स्पीक. मग आता जर तुम्हाला क्वेश्चन करायचं झालं तर कसं करू शकता, डज ही स्पीक इंग्लिश
असं वाक्य तुम्ही तयार करू शकता, म्हणजे असा तुम्ही क्वेश्चन करू शकता. मग आता हे तुमचं झालं क्वेश्चन. आता जर समजा तुम्हाला निगेटिव्ह मध्ये जर क्वेश्चन विचारायचं झालं तर कसं, म्हणजे निगेटिव्ह मध्ये क्वेश्चन कसा विचारायचा, तर तुम्ही जे डज आहे त्याला तिथं जागेवर डझंट करू शकता, किंवा दुसऱ्या पद्धतीने वाक्य तयार होईल. कसं होईल, डझंट ही स्पीक इंग्लिश, म्हणजे तो इंग्लिश बोलत नाही का, आपण असं विचारतो ना, तो बोलत नाही का, किंवा तो इंग्लिश बोलत नाही का, असं आपण विचारतो. मग वाक्य काय होईल, डझंट ही स्पीक इंग्लिश, किंवा दुसऱ्या पण कसं होईल, डज ही नॉट स्पीक इंग्लिश. आता याच्यामध्ये पहिल्या वाक्यात काय केलं मी, डझंट हे शॉर्ट फॉर्म मी डायरेक्ट घेतलंय, आणि त्याच्यानंतर करता, त्याच्यानंतर मेन वर्ब, त्याच्यानंतर जे काय तुमचा ऑब्जेक्ट असेल ते. आणि दुसऱ्या वाक्यात काय केलंय, डज नुसतं हेल्पिंग वर्ब घेतलंय, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर नॉट, आणि त्याच्यानंतर मेन वर्ब, त्याच्यानंतर जे काय तुमचं ऑब्जेक्ट असेल ते. मग अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन करू शकता. मग याचं तुम्हाला उत्तर द्यायचं झालं तर कसं देऊ शकता तुम्ही, उत्तर असं येईल, नो ही डझंट. जर तो बोलत नसेल तर नो ही डझंट, आणि जर बोलत असेल तर काय, येस ही डज, किंवा डायरेक्ट येस किंवा नो. अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत डीडचा वापर. डीडचा वापर आपण कशासाठी करतो, तुम्हाला मी सांगितलं होतं की डीडचा वापर आपण पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळाविषयी काय बोलण्यासाठी, एखादी गोष्ट केलेली आहे सांगण्यासाठी आपण डीडचा वापर करत असतो. तुम्हाला दुसरी गोष्ट सांगितली होती की डीड ज्याही वेळेस आपण वापर करतो त्यावेळेस आपण कुठलेही सब्जेक्ट असलं तर त्याच्यासोबत वापरू शकतो. जसं की सिंग्युलर, प्लुरल, म्हणजे एकवचनी, अनेकवचनी कोणताही सब्जेक्ट असेल तर डीड सोबत भेदभाव केला जात नाही. डीड कुठल्याही सब्जेक्ट सोबत घेतलं जातं. तर मग आपण याचं वाक्य बघूयात. तर वाक्य काय आहे, जर मी असं म्हणलं की तो ऑफिसला गेला, तर कसं म्हणता येईल आपल्याला इंग्लिशमध्ये, ही वेंट टू ऑफिस, म्हणजे तो ऑफिसला गेला. आता हे जर वाक्य तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तर कसं करू शकता, ही डिडंट गो टू ऑफिस, ही डिडंट गो टू ऑफिस. आता इथं पहिल्या वाक्यामध्ये बघितलं तर वेंट आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये गो आलं. का आलं, कारण की गो हे वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे, वेंट वर्बचं सेकंड फॉर्म आहे, म्हणजेच गोचं सेकंड फॉर्म आहे, आणि गॉन हेच गोचं थर्ड फॉर्म आहे. मग याच्यामधलं आपण सेकंड फॉर्म यूज केलं होतं, म्हणजेच पास्ट टेन्समध्ये, सिम्पल पास्ट टेन्समध्ये. सिम्पल पास्ट ह्याचं सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस वीचं सेकंड फॉर्म, म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, असं त्याचं स्ट्रक्चर आहे. तर मग त्याच्यानुसार इथं ही वेंट टू ऑफिस असं वाक्य आलं होतं. मग यालाच आपण काय केलं, निगेटिव्ह केलं. आता निगेटिव्ह करते वेळेस आपल्या वाक्यामध्ये डीड आलंय. मग तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेस आपण डू डज डीड वापरणार आहे त्या वाक्यामध्ये मेन वर्ब येणार, आणि मेन वर्ब कसा फर्स्ट फॉर्ममध्येच येणार. मग वाक्यामध्ये काय झालं, ही डिडंट गो टू ऑफिस, गो हे काय मेन वर्ब ॲज अ बेसिक फॉर्म म्हणून आलेला आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही क्वेश्चन कसा करू शकता, डीड ही गो टू ऑफिस, म्हणजे तो ऑफिसला गेला का असं आपण विचारतो. डीड ही गो टू ऑफिस, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन करू शकतो. अशा पद्धतीने एखादं वाक्य निगेटिव्ह करू शकतो. आता आपण अजून काही उदाहरण बघूयात. आता मी जर असं म्हणलं की त्यांनी त्या ॲग्रीमेंटवरती सह्या केल्या, तर हे वाक्य काय होईल, दे साइंड द ॲग्रीमेंट. दे साइंड द ॲग्रीमेंट हे काय पास्ट टेन्सचं सिंपल वाक्य आहे. साइन काय आहे, सिंगल फॉर्म आहे. साइनचा अर्थ काय होतो, सही करणे. तर मी याच्यावरती काय म्हणलं की दे साइंड द ॲग्रीमेंट, म्हणजे त्यांनी सह्या केल्या. साइंड हे काय साइनचं सेकंड अँड थर्ड फॉर्म आहे. मग आता याच्यामध्ये मी जर असं म्हणलं की याला निगेटिव्ह करा, तर कसं करू शकतात, दे डिडंट साइन द ॲग्रीमेंट, दे डिडंट द साइन ॲग्रीमेंट. आता याच्यामध्ये काय तुम्ही बघितलं, डीड आलं, जसं डीड आलं तसंच वर्बचं फर्स्ट फॉर्म आपण वापरलं. दे डिडंट द साइन म्हणजे त्यांनी सह्या केल्या नाहीत. मग आता जर तुम्हाला क्वेश्चन करायचा झाला तर कसा करू शकता, मला क्वेश्चन असा विचारायचा आहे की त्यांनी सह्या केल्या नाहीत का, तर तुम्ही क्वेश्चन कसा करू शकता, डिडंट दे साइन द ॲग्रीमेंट. अशा पद्धतीने तुम्ही त्याचा क्वेश्चन करू शकता. मग त्याला जर तुम्हाला उत्तर द्यायचं झालं तर तुम्ही देऊ शकता का, हो देऊ शकता. कसं देऊ शकाल, त्यांनी जर सह्या केल्या असेल तर तुम्ही काय म्हणताल, येस दे डीड, आणि जर त्यांनी सह्या केल्या नसतील तर काय म्हणताल, नो दे डिडंट. अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. आता मग इथं दे डीड का आलं आणि दे डिडंट का आलं, ज्याही वेळेस आपण जे काही सब्जेक्ट असणार आहे वाक्याचं ते वाक्याचं आपण सब्जेक्ट वापरणार आहे, आणि जे काय आपण डू डज डीड पैकी जे काही शब्द वापरला असणार आहे ते शब्द वापरणार आहे. नो मध्ये आपण त्या हेल्पिंग वर्बला, म्हणजे डीड असू द्यात, डू असू द्यात किंवा डज असू द्यात, त्या हेल्पिंग वर्बला आपण नो सोबत नॉट वापरणार आहे.
जसं याच्यामध्ये वापरलं नो दे डिडंट, इथं सब्जेक्ट काय होतं, दे होतं, म्हणून आपण काय घेतलं, दे घेतलं. आता याच्यानंतर तुम्ही आता WH फॅमिलीचा शब्द वापरून याचा क्वेश्चन करू शकता का? हो, करू शकतो. तर कसं करू शकतो? व्हाय डिडंट दे साइन द ॲग्रीमेंट, त्यांनी सह्या का नाही केल्या? मग आता याच्यामध्ये येस नो आपण आन्सर देऊ शकतो का? नाही देऊ शकत. तर प्रश्न काय आहे की त्यांनी सह्या का नाही केल्या. तर मग याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायला लागेल, तुम्हाला सविस्तर सांगायला लागेल किंवा का नाही केलं ते. अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन करू शकतो. आता जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की आम्ही सही नाही केली, तर काय म्हणू शकता तुम्ही? वी डिडंट साइन द ॲग्रीमेंट. जर तुम्हाला असं म्हणायचं की रमननं सही केली, तर कसं म्हणू शकता? रमन डिड साइन द ॲग्रीमेंट. किंवा दुसऱ्या पद्धतीने कसं म्हणू शकता? रमन साइन द ॲग्रीमेंट. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता. आता तुमच्या माहितीसाठी अजून एक सांगायचं म्हणजे असं की तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितलेलंच आहे की ज्यावेळेस वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल त्यावेळेस आपण काय करू शकतो? डू डज डिडचा वापर करू शकतो. पण ज्याही वेळेस आता आपण असं म्हणत असतो की मी डॉक्टर आहे, मी शिक्षक आहे, मी इंजिनियर आहे, तर त्यावेळेस आपण कसं म्हणतो की आय एम अ डॉक्टर, आय एम एन इंजिनियर, आय एम अ टीचर, असं आपण म्हणत असतो. मग आता या वाक्यामध्ये तुम्हाला डू डज डीडपैकी कुठलं वापरून चालणार आहे का? तर नाही जमणार. तर याचं मग निगेटिव्ह करायचं असं तर आपण कसं करू शकतो? तर याला आपण काय म्हणू शकतो? आय एम नॉट अ डॉक्टर, आय एम नॉट अन इंजिनियर, आय एम नॉट अ टीचर. अशा पद्धतीने आपण याचं निगेटिव्ह तयार करू शकतो. डू डज डीडचा अजून एका वेगळ्या पद्धतीने याचा वापर केला जातो. तो म्हणजे कसा? आपण एखाद्या गोष्टीवरती जोर देऊन बोलण्यासाठी डू डज आणि डीडचा वापर केला जातो. किंवा अवश्य या अर्थाने आपण डू डज डीडचा वापर करतो. तो म्हणजे कसा करता येईल? आता जर मी असं म्हणलं की राजेश इंग्लिश बोलतो, तर याचं इंग्लिश काय होईल? इंग्लिश ट्रान्सलेशन राजेश स्पीक्स इंग्लिश असं होईल. आता हे मी असं म्हणल्याच्या नंतर तुम्ही असं म्हणता की राजेशला इंग्लिश येत नाही, तू खोटं बोलतोय. मग याच्यानंतर मला असं तुम्हाला बोलायचं आहे की नाही, राजेश इंग्लिश बोलतो या गोष्टीवरती मला भर देऊन बोलायचं, याच्यावरती जोर द्यायचा आहे. तर मी काय म्हणेल? राजेश डज स्पीक इंग्लिश असं म्हणेल मी. मग याच्यामध्ये काय आपण भर देऊन बोलतोय की नाही, राजेश इंग्लिश बोलतो असं म्हणतोय. मग आता याच्यामध्ये काय झालं? इथं राजेश हे काय सिंग्युलर नाउन आहे, म्हणजे नाउन काय नॉर्मली नाउन सिंग्युलरच असतं. तर याच्यामध्ये राजेश आलं म्हणून याच्यानंतर डज आलं, आणि डज आल्याच्या नंतर काय झालं? जो मेन वर्ब होता स्पीक, याचं येस निघून गेलं, येस निघून गेलं आणि मेन वर्ब काय आलं? नुसतं वर्बचं फर्स्ट फॉर्म आलं आणि त्याच्यानंतर जे काय तुमचं ऑब्जेक्ट होतं ते आलं. आता जर समजा तुमच्या घरामध्ये एक लग्नाचा कार्यक्रम आहे, तुमच्या भावाचं लग्न आहे किंवा तुमच्या बहिणीचं लग्न आहे, त्यावेळेस तुम्ही काही निमंत्रण पत्रिका वगैरे घेऊन जाता, तुमच्या सोयऱ्याला देता, तुमच्या बेस्ट फ्रेंडला वगैरे देत असता. त्यावेळेस तुम्ही बोलताना असं म्हणता की अवश्य लग्नाला यायचं. तर या वाक्यामध्ये आपण अवश्य वापरलं. मग अवश्य अर्थानं आपण डूचा वापर करू शकतो. मग डूचा वापर कसा करता येईल? तुम्ही काय म्हणता? अवश्य लग्नाला यायचं. मग आता अवश्य लग्नाला यायचं म्हणजे तुम्ही तेच इंग्लिशमध्ये कसं म्हणू शकता? डू कम माय ब्रदर्स मॅरेज, डू कम माय सिस्टर्स मॅरेज. आता इथं डू कायसाठी आलंय की या गोष्टीवरती तुम्ही जोर देताय किंवा असं म्हणताय की अवश्य लग्नाला यायचं, या अर्थाने डूचा वापर होतो. तर ही गोष्ट समजून घेणं गरजेची आहे की आपण याच्यामध्ये डू डज आणि डीड हे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरत नाही. आपण याच्यासाठी कायसाठी वापरतो? हे ॲज अ त्याच्यावरती एक जोर देण्यासाठी किंवा अवश्य या अर्थानं वापरत असतो. मग आता जर समजा मी असं म्हणलं की आय हॅव अ बाईक, ते तुम्हाला खरं नाही म्हटलं, तुम्ही काय म्हणता? तुझ्याकडे बाईक नाही आहे. मग तुझ्याकडे बाईक नाही असं म्हणल्याच्या नंतर मी म्हणतो काय? मी असं म्हणतो की नाही, माझ्याकडे बाईक आहे. मी कसं म्हणू शकतो? हे त्याच्यावर जोर देऊन आय डू हॅव अ बाईक असं मी म्हणू शकतो. तर ही गोष्ट आपण जोर देऊन बोलण्यासाठी या गोष्टी बोलत असतो. आता जर समजा आता भूतकाळामध्ये आपण डीडचा वापर कसा करता येईल? तर डीडचा वापर आपण करू शकतो. कशा पद्धतीने? आता जर समजा तुमचा बॉस आहे, तुमच्या बॉसनं असं सांगितलं की मला मेल पाठव. मेल पाठव म्हणल्याच्या नंतर तुम्ही मेल कदाचित पाठवला, मेल पाठवला पण तुमच्या बॉसला पोहोचला नाही. दुसऱ्या दिवशी तुमचा बॉस असा म्हणतो की मी तुला मेल पाठवायला सांगितलं तर मेल का नाही पाठवला? मग मेल का नाही पाठवल्याच्या नंतर असं म्हणल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणणार? नाही, मी तर मेल पाठवला होता. मग हेच तुम्ही कसं म्हणू शकता इंग्लिशमध्ये? आय डीड सेंड दी मेल, आय डीड सेंड दी मेल. अशा पद्धतीने तुम्ही हे वाक्य तयार करू शकता.
तर या पद्धतीने आपण डूचा दुसऱ्या पद्धतीने डू डज डीडचा आपण दुसऱ्या पद्धतीने वापर कसा करायचा हे बघितलं. आता याच्यामध्ये जर मेन वर्ब म्हणून आपण वापर करायचा झाला तर कसा करू शकतो, तर मेन वर्ब आपण ज्या वेळेस करतो त्यावेळेस आपण आय सोबत एक गोष्ट तुम्हाला सांगितली की मी आय सोबत नेहमीच मेन वर्बला काही यस ईएस प्रत्यय लागत नाही. तर मग मी काय म्हणलं की आय डू माय होमवर्क, मी माझं होमवर्क करतो, किंवा आय डू माय वर्क अशा पद्धतीने मी वाक्य तयार करू शकतो. मग याच्यामध्ये हेल्पिंग जो मेन वर्ब आहे त्याला यस ईएस किंवा सेकंड फॉर्म वगैरे आपण वापरलेलं नाही आहे. सेकंड दुसरं वाक्य, आता दे डू देअर वर्क, म्हणजे ते त्यांचं काम करतात. इथं पण डूच का आलं, कारण की इथं अनेक वचनी दे आहे, हे सर्वनाम आहे दे, म्हणजे अनेक वचने असल्यामुळे आपण इथं डूला पण ईएस किंवा ईएस वापरलेलं नाही आहे किंवा एस वापरलेलं नाही. आता जर मी आता इथं सिंग्युलर नाउन घेतलं म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट घेतलं तर आपल्याला इथं डूला काय होईल, ईएस प्रत्यय लागेल. मग वाक्य काय होईल, ही डज हिज होमवर्क, म्हणजे तो त्याचं काम करतो. अशा पद्धतीने आपण डूचा मेन वर्ब म्हणून वापरला असताना त्याला ईएस प्रत्यय लागू शकतो. आता जर समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल की आम्ही आमचं काम केलं, तर कसं म्हणू शकता, वी डीड आवर वर्क, अशा पद्धतीने तुम्ही हे वाक्य तयार करू शकता. मग डीड काय आहे, डीड डूचं सेकंड फॉर्म आहे. आणि जर समजा तुम्हाला डूचा वापर करायचा तर कसं म्हणू शकता की वी हॅव डन आवर वर्क, अशा पद्धतीने तुम्ही हे वाक्य तयार करू शकता. तर तुम्हाला समजलं याच्यामध्ये मेन वर्ब म्हणून आपण डूचा वापर केव्हा करू शकतो आणि कसं करू शकतो. डू डज आणि डीड याचा वापर आपण ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून कसा करू शकतो, त्याचसोबत आपण त्याचा एखाद्या गोष्टीवरती जोर देऊन बोलण्यासाठी डू डज आणि डीडचा कशा पद्धतीने वापर करू शकतो या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा.